जर गटाराच्या गॅसवर चहा बनवत असेल तर त्याच्याकडनं काय अपेक्षा करणार हो तुम्ही? त्यांच्याच हस्ते उद्घाटन झालं, मग घटना अशाच घडणार आहेत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं लोकप्रतिनिधींनी फक्त पत्र देण्याच्या पलीकडे काय केलंय? नांदेड गावाला उमेदवारी येत असेल, राहुल उमेदवार नाही, नांदेड गाव उमेदवार असतं. लहानपणापासून एक तर साहेबांचा पूर्ण पगडा डोक्यावर राहिलेला. खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये जर साहेबांनी संधी दिली तर 100% मला खात्री आहे या विभागामधनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा माझ्या रूपानं आमदार होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक माजी अध्यक्ष राहुल घुले पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांनाही यावर्षी नांदेड गावातल्या सर्वसामान्य लोकांनी आज एक ठराव मान्य केला की आपल्या गावातला एक कोणीतरी व्यक्ती विधानसभेवर जावा. अशा पद्धतीने आज त्यांना त्यांच्या गावातून पाठिंबा मिळतोय. त्याविषयीच आपण चर्चा करण्यासाठी आपण त्यांना आज आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं आहोत. नमस्कार राहुल घुले पाटील साहेब. नमस्ते. तुम्ही लोकशाहीकडे पाहताना कसं पाहता? काम करत असताना या विभागात सुरुवात जी झाली ती खरे तर माझे महाविद्यालयापासून झाली आणि विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, ॲडमिशनच्या बाबतीतले विषय असतील किंवा आपल्या भागातनं, म्हणजे मी गोष्ट सांगतोय 96-97 मी 1994-95ला BMCCमध्ये गेलो. तेव्हापासनं विद्यार्थ्यांचं बसच्या दृष्टिकोनातनं, जाण्या येण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या भागात त्यावेळेला फक्त बस शिवाय पर्याय नव्हता. गाड्या घोड्या तेवढ्या प्रमाणात नव्हत्या की स्वतः आजच्या परिस्थितीमध्ये की प्रत्येक विद्यार्थी महाविद्यालयात जात असताना स्वतःची गाडी असते बऱ्यापैकी आजच्या परिस्थितीमध्ये, त्यावेळेला नव्हती. एक सायकल किंवा गाडी याच्या व्यतिरिक्त कुठलाच पर्याय नव्हता. मग आम्ही त्यावेळेला बसने प्रवास करायचो. मग त्या ठिकाणी जी IIT-मधनं गाडी निघायची 49 नंबरची ती बस असायची, ती स्टेशनची असायची. मग ती स्वारगेटला जाणार. त्याच्यानंतर जर सिंहगड रोडच्या माणसानं विद्यार्थ्यानं कॉलेजला जर जायचं म्हटलं आणि डेक्कनच्या परिसरामध्ये जर कॉलेज असेल तर तिथनं तो एक तर दांडेकर पुलावर उतरणार, एक तर स्वारगेटला उतरणार आणि तिथनं तो एक तर दुसरी बस पकडणार, नाही तर पायी तिथपर्यंत जाणार. ह्या विद्यार्थ्यांना एक ट्रान्सपोर्टच्या दृष्टिकोनातनं जे म्हणतो आपण ते जाण्याकरता असेल, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या संदर्भातला असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या संदर्भातला असेल, त्यांच्यासाठी कुठंतरी एक काम करण्याची त्यावेळेला संधी मिळाली. आणि ते प्रश्न एक जवळून स्वतः आपण ज्या वेळेला जातो ना आणि स्वतः ते करत असतो, एक फील राहतो. तो 88-89ला शिवने नांदेड पुलाचं उद्घाटन होतं. हो. आणि त्या उद्घाटनाला स्वतः पवार साहेब त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणून आलेले होते. नांदेड शिवने पुलाचं उद्घाटन पवार साहेबांच्या हस्ते झालेलं आणि त्यावेळेला 11-12 वर्षाचा असेल. परंतु ते जुन्या पद्धतीचे ते कॅमेरे, कोडॅकचा कॅमेरा आपला तो, आणि तो घेऊन फोटो काढायची हौस. आणि पहिलं तर बघितलं गावामध्ये त्या गाड्या आल्या शिवण्याकडनं आणि त्या पुलावर पहिल्यांदाच एवढ्या गाड्या बघितल्या की त्या पुलावर सरळ लाईनीत एवढ्या गाड्या एकदम बघायची माझं पहिलीच वेळ. मग तिथनं ते बघितलं आणि पळत घरी सुटलो. गावामध्ये कार्यक्रम होता, सभा काय कळते त्यावेळेला, सभा वगैरे काही कळत नव्हते. मग बघितलं आणि तिकडनं पळत घरापाशी आलो. आम्ही शेतात राहिला. वडिलांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय, पोल्ट्री होती. आणि मग पप्पांनी गावातला कार्यक्रम उरकला आणि पप्पा पण लगेच घराकडे आले. आणि पप्पा आल्यानंतर पप्पांनी त्या ठिकाणी साहेबांसाठी एक हार आणलेला होता की आपल्या गावामध्ये सत्कार करावा, हा म्हणजे तिथं सत्कार व्हावा अशी एक अपेक्षा. मग तिकडे एक आमचा शेतात असल्या कारणानं रोडच्या कडेलाच आंब्याचं झाड आहे. आंब्याच्या झाडाच्या तिथं पप्पा उभे होते. दादा आमचा हातात हार घेऊन उभा होता ताटामध्ये. आणि मी हट्ट करून तो फोटो काढण्याचा कॅमेरा माझ्या हातात ठेवला. परंतु त्यावेळेची एक घटना प्रकर्षाने आजही इतकी, म्हणजे आत्ता ती घटना चालू आहे असे आठवते की साहेबांचा ताफा आला गाड्यांचा आणि साहेबांनी त्या ह्याच्यामधनं गाडी जात असताना गाडी पप्पांना बघून थांबवली आणि ती काच खाली घेतली. साहेब मागच्या सीटवर बसलेले होते. आणि त्यावेळेला साहेबांनी म्हटले, अरे बाबासाहेब कुक्कुटपालनाचा व्यवसाय चालू केलाय का?
वडिलांनी पण म्हटले हो साहेब चालू केलं आणि हार दिला आणि त्याच्यात तो फोटो काढायला मी होतो. बर बरं तो आवाज जो साहेबांचा जो होता ना ते ऐकायच्या याच्यात फोटो काढायचे विसरले माझे. मी साहेबांकडेच बघत राहिलेलो. फोटोच काढला नाही. फोटो निघला पण तो फोटो पुढे गेल्यानंतर साहेबांचा असा हात ठेवलेला अच्छा. दरवाज्यातनं काच खाली घेतल्यानंतर हात जो ठेवतो ना तो फोटो निघाला. परंतु त्यावेळेला 1991ला 9वी-10वीत पोहोचलेलो होतो. 14-15 वय होतं आणि खूप वेगळी ही एक राहिली भावना राहिली. माहीत नाही अट्रॅक्ट होत गेलो राजकारणाकडे ऑटोमॅटिक आणि समाजकार्याकडे पण. पण तिथनंच गावातल्या पोरांचा ग्रुप शाळेतला ग्रुप आणि विषय चालू झाले बाबा आपण कुठेतरी वृक्षारोपणाचा विषय करायचा किंवा छोट्या छोट्या स्पर्धा. आता त्यावेळेला लोकसंख्या पण एवढी नव्हती. नाही तुम्ही आता त्यावेळेस काम करत असताना मग तुम्हाला तुमच्या लहानपणापासून म्हणा किंवा कॉलेजच्या जीवनापासून शाळेच्या जीवनापासून शरद पवार यांचा पगडा तुमच्यावर होत होता किंवा त्यांचे जे सामाजिक काम होतं हे तुम्हाला ते दिसत होतं. त्या पद्धतीने समाजकार्य त्यावेळीचं नांदेड गाव हे तसं तर ग्रामीण भागात येतं, फारच ग्रामीण भागात पूर्ण येतं. पूर्ण पूर्ण त्यामुळे तुमचा जो सामाजिक उपक्रम जे आहेत किंवा जे कॉलेज असताना किंवा शाळा असताना हे तुम्ही तुमच्या गावापुरते करत होता. ते वय एक असं होतं की खेळायचं आपल्याला कुस्त्यांची आवड. हो तालमी 2 गावामध्ये पहिल्यापासनं कुस्ती क्षेत्र असेल किंवा आम्ही त्याच्यात एक क्रिकेटचं मैदानी खेळ मैदानी खेळ जेवढे खेळ असेल मैदानी तेवढेच खेळत होतो आपण ते. अगदी 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 आणि म्हणजे क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही खूप जुळलेलो. अच्छा एकत्र येण्याचे हे झाले. आता त्यावेळेला व्हायचं काय ह्या टुर्नामेंट ज्या हो भरायच्या बरोबर. आपल्या ह्या सिंहगड रोडला विठ्ठलवाडी हिंगण्यापासनं तर आंबीपर्यंत अगदी पानशेत पर्यंत जर बघितलं हो तर ग्राउंड नावाची गोष्ट कुठंच नव्हती. नव्हती. इकडे जर बघितलं तर इंडियन ह्युम पाईपाच्या तिथं ते ओपन सुवर्णनगरी आणि हे दोन्ही इंडियन ह्युम पाईपचं एक ग्राउंड. आता तुषार शेठ गोसावींचा जो पंप आहे हो म्हणजे प्रसन्न दादांच्या बंगल्यामागचं जे ग्राउंड पंप जागा होती. तिथं जागा होती बघा आठवत असेल तुम्हाला पण. तिथं काही स्पर्धा भरायच्या वडगाव मधल्या. त्या काळी विठ्ठलवाडीची यात्रा भरायची तर त्या मैदानात त्यांचे स्टॉल वगैरे असायचे हे मला लहानपणीचं मलाही आठवतं. बरोबर बरोबर. मग वडगावमध्ये त्या सुवर्णनगरीच्या तिथं ग्राउंड असायचं एक. त्याच्यानंतर धायरीमध्ये धायरेश्वर मंदिराच्या खाली हाडकी म्हणून जो एरिया आहे येस बरोबर तिथं ग्राउंड असायचं. म्हणजे टुर्नामेंट इथंच भरणार. ग्राउंड म्हणण्यापेक्षा ते टुर्नामेंट भरायचे. दुसरं ग्राउंड बघितलं तर आमच्या इथं नांदेडमध्ये नदीच्या पात्रामध्ये पात्रातलं म्हणजे ते खरंच इडन गार्डन. आज ते गटरचं झालंय वगैरे तो नदीचा विषय झालाय तो भाग वेगळा पण ते खरंच इडन गार्डन. अगदी सकाळी आलो ना दिवसभर उन्हात थांबलो तरी काय बाजूला नदीच होती ना. एक्झॅक्टली. आणि त्याच्यानंतर ग्राउंड असायचं आपल्या धरणाच्या खालचं. जे धरण फुटलं त्यावेळेचे जे भिंतीचे अवशेष पडलेत का त्याच्या समोरच्या बाजूला. दुसरं ग्राउंड भरायचं डोंज्यामध्ये. अच्छा डोंज्याच्या चौकातच दोन्ही बाजूला ग्राउंड होते. ते मोकळं मैदान होते. डेव्हलपमेंट काही झालेलं नव्हतं. हा काहीच नव्हते त्या काळात. म्हणजे सिंहगड रोडला ह्या प्रत्येक ग्राउंडवर एक पहिल्यापासून लहानपणापासून इच्छा राहिलेली आहे. माहित नाही ती एक गोष्ट ऐकलेली होती कुठली तरी की जर तुम्हाला कुठे बसायचंय कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही बैठकीला तर ही आपण आशा ठेवणं गरजेचं आहे. ही आपण मनामध्ये इच्छा ठेवणं गरजेचं आहे की बाबा तू बसशील त्या ठिकाणी टॉपला जायचा प्रयत्न कर. बसन त्या ठिकाणी टॉपला बसायचा प्रयत्न. कोणतंही क्षेत्र असं हा पण ते करतो तो कर्तृत्व पाहिजे स्वतःचं कर्तृत्व निर्माण. दुसऱ्याच्या मुंड्या मुरगळून दुसऱ्याला कमी लेखून नाही. एकही ग्राउंड असं सुटलं नाही की मॅचच्या पहिल्या बॉलला 6 नाही मारलेला. मॅचच्या पहिल्या बॉलला 6 नाही मारलेला. आउटही झालेलो आहे नाही असं नाही पण मॅचच्या पहिल्या बॉलला 6 मारलं नाही असं या आपल्या विभागात एकही ग्राउंड राहिले. त्याच्यामुळे काय झालं ही चांगला प्लेअर म्हणलं की बाकीच्या गावातली मुलं ओळखायला. बरोबर. आणि हे संघटनात्मक एक खूप चांगली गोष्ट आली मला सामाजिक कार्य करत असताना. हे बाबा आम्ही कॅरमच्या स्पर्धा घेतल्यात आम्ही बुद्धिबळाच्या स्पर्धा घेतल्यात आम्ही असं वृक्षारोपण करतोय. मग ज्या त्या गावात जाईल त्या गावात 2-4 मित्र निर्माण झाले. शाळेचे तर होतेच बरोबर. आणि ह्या क्रिकेटच्या माध्यमातून कुस्तीच्या माध्यमातून हे 2-4 मित्र
असं एक संघटन तिथं चालू झालं आणि मग हे सामाजिक कार्यक्रमाला ते सोपं झालं. बरोबर. म्हणजे तुमचं हे साधारणतः क्रिकेटच्या माध्यमातून, त्यामुळे प्रत्येक गावामध्ये असेल किंवा हे पुणे लगतच्या असलेल्या गावांमध्ये तुम्हाला जनसंपर्क जास्त झाला ना पटकन, खूप आणि चांगल्या त्याचा फायदा तुम्हाला सामाजिक काम करताना त्याचा उपयोग व्हावा लागला. सिंहगडाच्या जे गाव आहेत आपली 20-30 गावातला संपर्क होता, तो जसा संपर्क वाढत गेला बरोबर, त्याचाच फायदा तुम्हाला शहरातल्या जनसंपर्काला फायदा झाला. अगदी आणि त्याचा उपयोग झाला की तुम्ही जे कॉलेजला होत्या BMCCला, तिथं जे काय तुम्ही संघटनात्मक काम केलं आणि त्याचा फायदा होऊन ती लोक तुमच्याकडे स्वतः यायला लागली. निश्चित निश्चित. कारण पर्यटनाला कसं नाही, या भागात आलं अडचण आली कुणाला की मग अरे तो तिथं आहे ना आपला राहुल गुले आहे म्हणायचे. आपल्या हक्काचा माणूस, आपला माणूस म्हणून ते तुम्हाला हे करायचं, हाक अगदी मारायचे. अगदी. आणि तुम्ही पण त्या तत्परेने त्यांना मदत केली करायची त्या काळामध्ये. त्यावेळेला कारण तेव्हा वेगळं एवढं राजकारण नव्हतं किंवा एवढं ते हे नव्हतं. आता जसं परिस्थिती आहे तशी नव्हती. अगदी, त्यावेळेस माणुसकी हा प्रकार होता, आणि लोकांना येणं जाणं, पाहुणचार वगैरे हा प्रकार होता ना. अगदी. त्यावेळेला ह्या बाकीच्या उपलब्धता कमी असायच्या, हॉटेल्स कमी होते. हो बरोबर. म्हणजे गाडी जर पंक्चर झाली तर तरी एक तर वडगावला धायरी फाट्यावर यायला लागायचं बरोबर. नाही, नुकत्याच किंवा गाड्या खडक असल्यात आमच्या त्या मत्यांच्या इथं हवा भरायची. हो, आमच्या त्या किरणचे वडील आहेत बघा, किरण मतेंचे. हा मग ते माहिती हा, तिथं पेट्रोल तिथंच मिळणार. पेट्रोल पंप आपल्या भागात नव्हता. नव्हतं. बरोबर. म्हणजे नवी पेठ आणि दांडेकर पुलावरचा पेट्रोल पंप जर सोडला हा तर आपल्या विभागात पेट्रोल पंप नव्हता. 2000 नंतर पंप झाले सर. एक्झॅक्टली. मग कुणाच्या गाडीमधलं पेट्रोल संपलं, कुणाची गाडी पंक्चर झाली, मग ह्या सगळ्या गोष्टींना आपण असं म्हणजे मागच्या जवळजवळ 20 ते 25 म्हणण्यापेक्षा 30-35 वर्षामध्ये तुमचा जो लहानपणापासूनचा जो जनसंपर्क आहे त्याचा बेनिफिट तुम्हाला ते नंतर थोड्या पद्धतीत मिळत गेलं. म्हणजे नाही, ते खूप मला इझी होत गेलं. विद्यार्थी संघटनेवर तुम्हाला दिलं पक्षाने काम, बरोबर. त्या पक्षाच्या पदाचा वापर करत कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत कसे गेले तुम्ही? विद्यार्थी संघटनेचं काम जवळजवळ 2000-2001 पर्यंत करत राहिलो. त्याच्यानंतर 2002च्या पंचायत समितीला मी पहिल्यांदा उमेदवारी मागितली. या सगळं विद्यार्थी संघटनेत काम करत असताना या कामामुळं, या संपर्कामुळं. परंतु ठीक आहे, त्यावेळेला काही कारणास्तव मला उमेदवारी बाबा अगदीच नवखं होतो आणि 24-25 वय होतं. संधी पुढे मिळेल म्हणून आपले सुभाष भाऊ असतात, सुभाष भाऊ पोकळे, त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. ठीक आहे, ती आनंदाने स्वीकारली. भाऊंना पूर्णपणे सपोर्ट करून होता खारीचाच वाटा. परंतु जे पण काय होतं ते चला भाऊ चालतंय म्हणून विषय पुढे त्यांची उमेदवारी झाली. मग 2003च्या दरम्यान माझी हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. आपला पूर्ण परिसर त्यावेळेला ग्रामीणमध्येच होता, ग्रामीण हवेलीलाच होता. मग माझी नियुक्ती झाली उपाध्यक्ष म्हणून. त्याच्यानंतर काम करत राहिलो. 2007ला मी परत उमेदवारी मागितली, पण त्या आरक्षण बदलली. 2002च्या ग्रामपंचायत इलेक्शनला उभं राहण्याची इच्छा होती, परंतु आमच्याच गावातनं, आमच्या भावकीतनं आमचे रामेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब गुले ते त्या ठिकाणी 2002ला उभे राहिले. मग तिथं मी थांबलो. नाही, याच्यामध्ये म्हणजे समोरासमोर येणं ते पण चुकीचा विषय होता आणि मग त्या ठिकाणी मी तो थांबलो. 2007ला या विद्यार्थी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जे काम चाललेलं होतं, युवक काँग्रेसच्या माध्यमातून जे काम चाललेलं होतं, त्याच्या ह्याच्यात मी 2007ला परत एकदा पंचायत समिती जिल्हा परिषदेला इच्छुक झालो. परंतु त्यावेळेला पूर्णपणे आरक्षणच बदलले. पहिली आरक्षण होती पूर्ण सर्वसाधारणच होती. सर्वसाधारण म्हणजे जिल्हा परिषद सर्वसाधारण, पंचायत समिती खालच्या दोन्ही सर्वसाधारण होत्या आणि शिवणे बहुली गट होता त्यावेळेला. मग तिथं ती आरक्षण बदलली, सगळ्या महिला आल्या त्या ठिकाणी आरक्षणाच्या ह्याच्यात. मग ती संधी राहिली. परंतु 2007ला मी नांदेड गावामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पूर्णपणे पॅनेल उभं केलं. काही जागा त्याच्यातल्या आमच्या बिनविरोध झालेल्या होत्या. म्हणजे गावातच बैठकीतच बसून त्या काही जागा बिनविरोध झालेल्या होत्या. काही जागा आम्ही लढवल्या. त्याच्यामध्ये माझा पॅनेलही म्हणजे ज्या जागा 6 जागा लढवल्या होत्या त्याच्यापैकी 4 जागा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिंकल्या होत्या आमच्या. आणि सगळे यंग ब्रिगेड होती आमची. यस 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 यस
म्हणजे काय नाही आहे ना, राहुलचा उमेदवार आहे ना, झाला तर झालं इतके छान पद्धतीनं. आणि नांदेड गावामध्ये पहिल्यापासून एक एकोप्याचा खूप चांगला विषय राहिला. म्हणजे इलेक्शन पुरतं असतं, हो. त्याच्यानंतर असं कोण गोड्या करत किंवा नाही, नाही. म्हणजे आमच्या गावात लेवल सोडून राजकारण नाही केलं जात. फक्त तेव्हा निवडणुकीपुरतं राजकारण झालं थोडक्यात असं म्हणतात. अगदी अगदी अगदी. मग त्या ठिकाणी हे उमेदवार निवडून आले. मग सरपंच उपसरपंच ठीक आहे, मागे पुढे झाले समजा, परंतु सगळ्यांचे हे होऊन गेले. 2012ला परत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातूनच पॅनेल निवडून आला. बर. मग तिथं पाच असे हे झाले आणि 2 अपक्ष होते. मग ते मग त्याच्यात परत एकत्रित बसून लढलो विरोधात, विरोधात पण परत एकत्रित बसून सरपंच ठरवलं. सरपंच ठरवला. मग ते एकमेकांच्या विचारधारेनं सगळ्यांच्या हे पुढे चालत राहिलो. ठीक आहे, थोडीशी अडीअडचणी येतात, जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती आणि तेवढे विषय असतात, त्या ह्याच्यातनं पुढे पण गावाचा विकास सगळ्यांनी मिळून चांगला केला. तुम्हाला नाही वाटलं का की नांदेड गावचं सरपंच व्हावं म्हणून? आतापर्यंत शेवटच्या मला वाटतं 2014 का 15ला 17ला शेवटचं झालं, त्यापर्यंत तुम्हाला चान्स नाही मिळाला का? नाही, मला चान्स होता ना. मग का नाही तुम्ही घेतला? मी ज्या वेळेला 2002लाच पंचायत समिती मागितली, हो. 2007ला पंचायत समिती जिल्हा परिषद मागितली. एक असं वाटत होतं की बाबा गावामध्ये ज्या पद्धतीची आमची कामाचा झपाटा होता. 2009ला मी युवक अध्यक्ष झालो हो. खडकवासला विधानसभेचा. तुम्ही एखादं पद घेतलं ना, हा. पद असलच तर तुम्ही काम करू शकता, या मताशी मी सहमत नाही. नाही, बरोबर आहे. मी एक सामान्य नागरिक आहे, माझा अधिकार केवढा मोठा आहे ना, हे मला जेवढं कळतंय. मला माहित नाही लोकांचं काय मत असेल, परंतु एक सर्वसामान्य नागरिक जर पेटला ना, त्या ध्येयासाठी जर ते काम करून घेण्यासाठी जर तो उठून पेटला ना, तर तो ते काम एका लोकप्रतिनिधीपेक्षा फास्ट करून घेतो, जोमाने करू शकतो. हा माझा दृढ विश्वास आहे. माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. मला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच याची कधीच लालसा राहिली नाही. अच्छा. पण एक तुमचा आवाज मात्र आहे ना, जसा पुण्यात गुणगुणला तसा तो मला वाटतं राज्य सरकारच्या पण कानात गुणगुणला. मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा सिंधुदुर्गला पडला, मला नाही वाटत की एवढं चांगलं आंदोलन कुणी केलं. तुम्ही हे आंदोलन करताना सिंहगड गाठला आणि ते सिंहगडावर जे आंदोलन केलं, त्याच्या मागचं काय, म्हणजे नक्की तुमच्या डोक्यात काय होतं, काय भूमिका आहे तुमची त्यात? एकतर शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गात पडणं हे पूर्णपणे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्यांनी कोणी केलं त्यांना निश्चितपणानं म्हणजे ती तुळजा भवानी शासन करल निश्चितपणानं. ज्या पद्धतीचं तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावावर मतं मागता, थोडी तरी लाज वाटली पाहिजे, थोडीशी. अरे तो पुतळा त्याच्यानंतर खुशाल सांगताय तो गंजला, त्याचं हे नीट नव्हतं. आज तुम्ही कुणाचा पुतळा उभा करताय, तुम्ही काय करताय याचं भान नाहीये तुम्हाला. जनता हे पूर्णपणे बघतीये. मी आंदोलन सिंहगड रोडला कुठेही घेऊ शकलो असतो. एकच भावना होती त्याच्या मागची, सिंहगडावर आंदोलन घेण्याचा जो माणूस त्यावेळेला केला. सिंहगडावरनं नरवीर तानाजी मालुसरेंचा त्या ठिकाणी इतिहास आपल्याला सर्वांना माहिती. तिथूनच आधी लगीन कोंडाण्याचं ज्या पद्धतीनं खरंच महाराजांनी सांगितलेलं होतं ना, जनतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागला नाही पाहिजे, असा कारभार तुम्ही केला पाहिजे. हे सगळं त्यांच्या कारभाऱ्यांना जे सांगितलेलं होतं ना, त्याच सिंहगडावर माझं पूर्वज मोरोजी घुला त्या ठिकाणी जर गोतसभेला होता, तीच ऊर्जा घेऊन तीच शासनाचा निषेध करण्यासाठी मी तिथे गेलेलो होतो. आणि हे शासन निश्चितपणानं माझ्यासारखा एक छोट्या कार्यकर्त्याचा पलटवण्यात, उलथवून टाकण्यात निश्चितपणानं खारीचा वाटा असणार आहे, म्हणून मी त्या ठिकाणी गेलेलो होतो. बरोबर. म्हणून ते आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे. अजून एक त्यातला एक मूळ प्रश्न असा आहे की म्हणजे पंतप्रधानासारख्या मोठ्या व्यक्तीने त्याचं उद्घाटन केलं, मुख्यमंत्री तिथे होते, उपमुख्यमंत्री दोन्ही तिथे होते. फार तर 1 वर्ष पण तो पुतळा नव्हता, तरी पण एवढा हलगर्जीपणा त्यांच्यात झाला. मला एक गोष्ट सांगावं, मला ही आज म्हणजे
भारतीय जनतेचंच एक विशेष कौतुक वाटतं. आता कौतुक करायचं का काय करायचं मी उपरोधिक बोलतोय, बरोबर आहे. मी जनतेची माफी मागून हा विषय बोलतोय. मला एक गोष्ट सांगावं, जो माणूस विज्ञान भवनमध्ये बसून भाषण करून जर गटाराच्या गॅसवर चहा बनवत असेल तर त्याच्याकडनं काय अपेक्षा करणार हो तुम्ही? बरोबर. काय अपेक्षा करायची? ढग आल्यानंतर रडारमध्ये हे सापडणार नाही. जर काळे ढग असतील, पावसाचं चिन्ह असेल, जर रडार विमानं सापडणार नाही पाकिस्तानला, करा हल्ला, हे जर आकलन, ही जर गोष्ट जर सल्ला देत असतील आपले, एवढं मोठं जर कर्तृत्व असेल तर पुतळा 8-6 महिने टिकला. लय मोठी गोष्ट झाली, लय मोठी गोष्ट झाली साहेब. त्यांच्याच हस्ते उद्घाटन झालं. हो, त्यांच्या असं झालं ना. मग घटना अशाच घडणार आहेत. मग जे याला- पेरणार तेच उगवणार साहेब. बरोबर आहे. अजून एक दुसरी तुम्ही एक चांगलं काम करताय शेंगाड्याच्या बाबतीत. अनेक पर्यटक येतात, दुचाकी 4 चाकी घेऊन येतात, त्यांना तिथं प्रॉब्लेम येतो वरती जायला. ई बस सेवा सुरू करावी म्हणून तुम्ही प्रयत्न केलेत. मागच्या काळामध्ये त्यावेळेला उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा होते, त्यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं. एक घाटामध्ये आपल्याला अपघातांचं एक प्रमाण होतं. हो. किंवा पर्यटक पुण्याला तसं पर्यटन नाहीये दुसरं कुठलं. सिंहगड आपलं जर खडकवासला, सिंहगड आणि पानशेत हे या ठिकाणीच जास्त करून. तर जे पर्यटक यायचे ना, तासन तास त्या ह्याच्यात घाटामध्ये गाड्या कुणाची तरी काहीतरी गडबड व्हायची आणि अडकून पडायच्या. त्याच्यासाठी एक ती खूप चांगली नियोजनबद्ध खाली वाहनतळ करून आपल्या आलेल्या गाड्या तिथेच लावायच्या. त्याच्यातनं प्रदूषण पण हे होणार होतं, कमी होणार होतं आणि त्या आपल्या बसनीच आपण वरती गडावर जाणार होतो आणि त्या पर्यटकांना ते सुसह्य सगळं झालं असतं. त्याच्यासाठी ती विषय केलेला होता. त्याच्यासाठी दादांकडे पण आपण तो फॉलोअप घेतलेला होता. त्याच्यात आपले सिंहगड वन विभाग, वन विभागाचं पण सहकार्य होतं त्याच्यामध्ये. नाही, पण सिंहगड विकास जे प्राधिकरण नाही, सिंहगडाचं आपलं दत्ता जोरकर असतील, कापसे असतील आणि हे जे सर्व समिती, सिंहगड विकास समितीचा जो सगळे सहकारी आहेत. मग त्याच्यामध्ये शिवसेनेचे बरेचसे पदाधिकारी आहेत, काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, सर्व पक्षीय पदाधिकारी आहेत आणि प्रत्येकाला सिंहगडाबद्दल अभिमान आहे. मग ते नितीन माग असतील, पलीकडे रमेश कोंडे असतील, दत्ता जोरकर, तुमचे पत्रकार सगळे दत्तात्रय नलावडे असतील, राजेंद्र कृष्ण कापसे असतील, हे यांच्या माध्यमातून बरेच वेळेला त्या तिथल्या प्रश्नांवर बरेच विषय हे झालेले होते. हा म्हणजे ती जर परिपूर्ण व्यवस्थित चालू झाली असती ना, तर आजही लोकांना खूप चांगल्या पद्धतीने त्या सिंहगडाचं पर्यटन तुम्ही करता आता सिंहगडाचे भरपूर तुम्ही काम करताय किंवा तो विषय आहेच आपल्या मार्गी, पण तो तुमच्या आपल्या विधानसभेत आहे. ज्यावेळेस राष्ट्रवादीचे 2 भाग झाले त्यावेळेस मी दादाकडनं न जाता साहेबांकडे आले. मग आता साहेबांकडे आल्यानंतर तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडं पाहताना पुढची दिशा काय वाटते? लहानपणापासून एक तर साहेबांचा पूर्ण पगडा डोक्यावर राहिलेला आहे. एक 1992चे बॉम्बस्फोट ज्या पद्धतीनं नुकतंच कळायला लागलेलं होतं, ते रक्त सळसळतं असतं. वय वर्ष बरोबर 15-16च्या दरम्यानची गोष्ट आहे. ते 92-93चे जे बॉम्बस्फोट झाले ते साहेब त्यावेळेला संरक्षण मंत्री होते आणि साहेबांना तिथनं महाराष्ट्रात पाठवलं होतं. हे कुतूहल होतं, यांनाच का पाठवलं, दुसरं कोण नव्हतं का? म्हणजे एक त्यावेळच्या त्या पोराची जी हे होती डोक्यातला विचार, तो जो आहे तो माझा होता, तो मी तुम्हाला सांगितला. आणि मला ॲक्च्युअल जगायला आवडतं. बरोबर आहे. रियालिटीमध्ये खरं आहे तर खरं आहे आणि खोटं आहे तर खोटं आहे. बरोबर. मला ते छक्केपंजित त्या पद्धतीचे नाही जमलेले कधी. म्हणूनच तुम्ही लोकप्रतिनिधी आतापर्यंत म्हणजे उतरलं नाही का असं म्हणतायच का? नाही, त्याचं दुःख कुठंच नाही. नाही ना? नाही, त्याचं दुःख कुठंच नाहीये. म्हणजे जी माझ्याबरोबरची चांगली सहकारी होते ते झाले ना. आम्ही कुठलीच कामं केली अशातला भाग नाही. आम्ही बरीचशी कामं केली सलग. 2007-2012 10 वर्ष सलग माझे उमेदवार निवडून दिलेत ना. बरोबर. त्याच्यात काही दुमत नाहीये. परंतु साहेबांकडे जो थांबायचा जो निर्णय घेतला मी, दादा अतिशय, आज पण मी सांगेल, दादांसारखा या प्रशासनामध्ये, या शासनामध्ये आणि या लोकप्रतिनिधींमध्ये
अजितदादा पवारांसारखा खरंच व्यक्ती नाहीये. जी पकड आहे, जी समज आहे, जो त्यांचा हातखंडा आहे काम करण्याचा आणि जो आवाका आहे. मी खूप लहान आहे, मी हे जे वर्डिंग आता जो शब्दप्रयोग केला हे करणं चुकीचं आहे ऍक्च्युली दादांबद्दल. बरोबर. एवढे ते उत्तुंग आहेत. ठीक आहे, त्यांच्या कुठल्या गोष्टीसाठी दादांनी तो निर्णय घेतला मला न समजण्याच्या पलीकडचा आहे. बरोबर आहे. मला न समजण्याच्या पलीकडचा आहे. पण माझी एक भावना आहे, दादांवर तिकडं जाण्यासाठी जो पण काही प्रकार घडलेला असेल, वेगवेगळे मतप्रवाह आहेत, हो, पण जो मला वाटतोय दादा खरंच स्वतःच्या मनाने नसतील गेलेले. त्याला अनेक कारण आहेत. हा, मग मी इकडं आणि कुठेतरी भावना राहिली की या वयात साहेबांना नाही, म्हणजे साहेबांबरोबर मी आज थांबण्यामागची एक कारण झालं. दुसरं एक कारण माझ्या ऐकिवात असं आहे, मी त्यावेळेला नव्हतो. ज्या वेळेला मुळशी हवेली, तो मतदारसंघाचं नाव एक्झॅक्ट मला नाही सांगता यायचं आता, परंतु माझे जे आजोबा होते कैलासवासी मार्तंड घुले पाटील, बर, पंचायत समिती सदस्य, त्यांनी नंतर जिल्हा परिषद लढवली. त्यावेळेला एक विषय आलेला होता की या विभागातनं मार्तंड पाटलांना आमदारकीचं तिकीट द्यायचं का नामदेवराव मतेंना द्यायचं. बर, माझ्याकडे जी माहिती आहे ती माहिती अशी आहे की त्यावेळेला कैलासवासी मामासाहेब मोहोळ हो, यांनी नामदेवराव मतेंच्या पारड्यामध्ये मत टाकलं. आणि त्यावेळेला मार्तंड घुले पाटलांना तिथं थांबवण्यात आलं. त्यावेळेला सुद्धा पवार साहेबच होते अच्छा, त्यावेळेला. तर तेव्हापासूनच जर माझा आजोबा, माझे वडील, तर मी कुठं जाणार आहे हो. बरोबर आहे. आणि ते पटलेला विषय. हो, हो, एक स्पष्ट सांगू की साहेबांशी तसा माझा खूप कमी संबंध आला, दादांशी माझा खूप चांगला जास्त संबंध आला, सुप्रियाताईंशी माझा खूप चांगला जास्त संबंध आला कामाच्या याच्यामध्ये. एक सारखं भेटी गाठी यांच्याशी आला. मी 2002ला तिकीट मागितलंय, 2007ला मागितलंय, 2012ला मागितलंय, 2017ला तिकीट मागितलंय. मला एकदाही उमेदवारी दिली नाही. बरोबर, मी एकदाही पक्ष बदल करण्याचा एकदाही मनात विचार नाही आणलेला, अच्छा. एकदाही नाही आणलेला. नाही, पण तुमच्या मनात नाही आला, तुम्ही मान्य केलं की तुम्ही मागितलं. पण आजची परिस्थिती अशी की नांदेड गावातूनच जनसमुदाय किंवा पब्लिक किंवा तुमचे जे सहकारी आहेत ते स्वतःच म्हणायला लागलेत की आता तुम्हाला उमेदवारी द्या, आपल्या गावातला कोणीतरी आहे तर द्या म्हणून. तर ही जी भावना आहे आता लोक भूमुख येते, लोकांमधून येते, त्याच्याकडे कसं पाहता मग तुम्ही? आमचं गाव पहिल्यापासून अतिशय चांगल्या विचारधारेबरोबर जाणारं, तात्विक आणि तात्पुरते मतभेद होतील, हो, परंतु जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणार. बरोबर. पहिल्यापासून आमचे सगळे ग्रामस्थ असे, कुठल्याही आडनावाचं असू दे आमच्या गावात, जर चांगली घटना घडते ना त्याच्या बाजून सगळे उभे राहतात. आजपर्यंत आमच्या गावाला माझे आजोबा पंचायत समिती सदस्य होते, त्याच्यानंतर श्री दत्तात्रय नारायण देडगे हे सरपंच आणि पंचायत समिती सदस्य राहिले. त्याच्यानंतर 2017ला आमच्या कदमताई त्या ठिकाणी फुलाबाई कदम ह्या पंचायत समिती सदस्य झाल्या. आणि आमच्या गावाला सगळ्यात मोठा मिळालेला बहुमान तो फुलाबाई कदम यांच्या माध्यमातनं आम्ही हवेली तालुक्याचं सभापती, पंचायत समितीचं सभापती पद भूषवलेलं. बरोबर आहे. त्याच्या पलीकडे आजपर्यंत आमच्या गावात जिल्हा परिषदचं पण विषय नाही झालेला. नाही झालं. आणि माझ्या रूपानं मला वाटतंय नाही, त्याच्या आधी माझ्या आधी श्री विक्रमसिंह मामा जाधवराव हो, जाधवराव हे मार्केट कमिटीवर एक सदस्य होते. सदस्य. पण त्यानंतर माझी त्या प्रशासकीय मंडळामध्ये नियुक्ती झालेली होती. ती पण 7-8 महिन्याचाच विषय होता, त्याच्यात आचारसंहिता लागलेली. म्हणजे हे आमच्या गावामध्ये एकोप्याचं पहिल्यापासून वातावरण. आणि आम्ही किती वाद घातला तो तात्पुरता असतो, तो इलेक्शन पुरता असतो, त्याच्यानंतर आम्ही सगळे एकत्र असतो. तुम्ही आता ज्या पाठीमागचे इलेक्शन झाले 2019ला, त्यावेळेस तुमच्या पक्षाचा जो उमेदवार होता काही थोड्याशा मताने ते म्हणजे त्यांचा विजय होकला, पण तो अंतर्गत कुरघोडीमुळे झाला असं लोकांचं मत आहे. माझं त्याचं विश्लेषण आम्ही केलं प्रत्येक वेळी.
मग याच्याबद्दल तुम्ही त्या पक्षामध्ये किंवा तुम्ही जे कार्यकर्ते म्हणून तुम्ही त्या कार्यकर्त्यामध्ये किंवा पक्षप्रमुख श्रेष्ठींकडे तुम्ही काय त्याच्याबद्दल काही विचारपूस किंवा त्याच्या काय तक्रारी वगैरे काही त्याच्यावर तुमचं अध्ययन झालंय का, अभ्यास झालाय का? मी पवार साहेबांना ज्या वेळेला भेटलो आता या 2024च्या विधानसभेच्या संदर्भात, मी साहेबांना जे सांगितलं की माझी वाटचाल मी कसं कसं काम करत आलो, मी पहिल्यांदाच एवढा वेळ साहेबांसमोर बोललो आणि पहिल्यांदाच एवढा वेळ साहेबांनी मला मिळाला साहेबांचा. मी साहेबांना एवढंच सांगितलं, खडकवासला विधानसभा मतदारसंघ 2009ला ज्या वेळेला अस्तित्वात आला तेव्हापासनं आपल्या पक्षाचा आमदार एकदाही नाही झालेला साहेब. 2009, 2011ची पोटनिवडणूक, 2014ची निवडणूक, 2019ची निवडणूक, चारही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो पराभव होण्याचं कारण साहेब, खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्र पवार साहेबांच्याच विचारांचा हा अख्खा मतदारसंघ आहे. हो, हा मला ठाम विश्वास आहे. हे मी साहेबांना सांगितलं. बरं. साहेब, इथं कोण चुकला कोण बरोबर हा विषय वेगळा आहे, परंतु इथं जे लोकप्रतिनिधी आहेत हे एकमेकांचे दुश्मन नाहीयेत, बरं. परंतु इलेक्शनमध्ये हे लोकप्रतिनिधी झाल्या कारणानं कुठं ना कुठं तरी काही काम करत असताना त्यांनी एकमेकांची अडवणूक कुठेतरी झालेली असते. अच्छा. आणि हे छोटासा विचार असतो, खूप मोठं काहीच नाहीये खरंच सांगायचं तर. मग ह्या लोकांनी ऐन टायमाला त्याला खिंडीत पकडायचा, बरोबर आहे. फक्त एवढाच विषय होतोय साहेब. ह्याच्यात काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. मग मला साहेबांनी सरळ विचारलं, तुम्हाला काय वाटतंय? म्हटलं मला एकच वाटतंय, हे लोकप्रतिनिधी आहेत ना, यांना कुठं ना कुठं तरी सन्मानानं सगळं मिळालेलं आहे ना पक्षामध्ये. मग आपण एकदा, आता माझ्या मते पुढच्या जी 29ची विधानसभेची निवडणूक येईल 2029ची, तर मतदारसंघाच्या फेररचना झालेल्या असाव्यात असं माझं मत आहे. बरोबर. बरोबर. मी कार्यकर्ता म्हणून या मतदारसंघामध्ये काम करतोय. 2009-10ला मी युवक अध्यक्ष होतो. मला वाईट वाटतंय, एकदाही जर माझा विधानसभा मतदारसंघाचा आमदार झालेला नसेल तर मलाच माझी लाज वाटेल. अगदी बरोबर. तो मीच व्हावा ही माझी अपेक्षा नाहीये, माझ्या पक्षाचा त्या ठिकाणी आमदार व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. मग मी साहेबांनी मला परत विचारलं, तुम्हाला काय वाटतंय नक्की? म्हटलं काय नाही साहेब, लोकप्रतिनिधी बाजूला ठेवा. संघटनेतल्या एका सामान्य कार्यकर्त्याला, मी इच्छुक जरी असलो, संघटनेतला जरी असलो, मलाही बाजूला ठेवा पाहिजे तर झोपडीतल्या एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट द्या. तो कार्यकर्ता कुणाशीच एकमेकांची वाद नाही आहेत त्याचे. मग तुम्ही या सगळ्यांना आपण सांगू शकतो, बाबांनो आता त्याचं तुमचं काहीच नाहीये, आता त्याला आमदार होऊ द्या. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट द्या. मग त्या क्रायटेरियामध्ये कोण बसतो तो बघा. तो सर्वस्वी साहेबांचा, पक्षाचा निर्णय येतो. बरोबर आहे. साहेबांचाच तो निर्णय राहणार आहे, साहेबच तिकीट देणार आहे. पण तरी पण देखील ना, गावातल्या प्रत्येक उत्साही कार्यकर्त्यांना, तुम्ही पण काम करताना आज कार्यकर्ते म्हणून एवढं काम केलेलं आहे, विधानसभेत जावं हे प्रत्येकाला वाटतं. समजा साहेबांनी चान्स दिला तर तुम्ही विधानसभेचं जे काम आहे किंवा विधानसभेत या खडकवासला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार, त्याबाबत काहीतरी नियोजन वगैरे काय आहे का तुमच्या डोक्यात आता? किंवा तुम्ही काय करणार जनसामान्यासाठी? निश्चितपणानं आज खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये जर साहेबांनी संधी दिली तर 100% मला खात्री आहे की या विभागामधनं राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाचा माझ्या रूपानं आमदार होऊ शकतो. बरोबर. ही मला पूर्ण खात्री आहे. जर ती संधी मला मिळते तर खडकवासला मतदारसंघातील सर्व जनतेला त्या विभागानुसार, मग धनकवडी असेल, सिंहगड रोड असेल, वारजे विभाग असेल, आपला कोथरूड ग्रामीण, भुसारी डावी उजवी, महात्मा सोसायटी आणि बाहुदान खुर्द तिकडचा भाग असेल, आणि आमचा ग्रामीण पट्टा शिवगंगा खोरं असेल, त्याचप्रमाणे घोरे ते आंबी आणि कोंडो कोपरे ते बहुली, हा जर मतदारसंघाचा जर विचार केला, वेगवेगळे विषय त्या ठिकाणी, वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी. माझं एक स्पष्टपणाने
या मतदारसंघाविषयीचं काम करण्याचं जे धोरण राहील, आज सगळ्यात मोठी समस्या ट्रॅफिकची आहे, हो बरोबर. त्याच्यानंतर दुसरी मोठी समस्या आहे ती शौचालयांची आहे. बरोबर. कुठेही जा, महिलांची खूप मोठी कुटुंब, बरोबर, कुचुंबना होती सगळीकडे. ज्येष्ठ नागरिकांची चवीच बरोबर. खूप मोठी कुटुंब बरोबर. होती. त्याच्यानंतरचा विषय जो येतो आपल्या विभागामध्ये, ह्या गोष्टी दूरदृष्टीने जर बघितल्या, एक व्हिजननी जर बघितल्या, एक तुम्ही जर ब्ल्यूप्रिंट जर म्हणून जर बघितल्या, तर माझी ब्ल्यूप्रिंट ही असेल. एक पाण्याचा प्रश्न आपल्या मतदारसंघामध्ये आज नरे गावामध्ये आजही टँकर चालतात. बरोबर आहे. वारजेच्या काही परिसरामध्ये आजही टँकर. अगदी बरोबर. रोडच्या संदर्भातला विषय जर घेतला, आपल्याला धायरीतला डीपी रोड, आपल्याला महात्मा सोसायटी, त्या लोकांची तिथली अडचण काय आहे, कुठल्या लोकप्रतिनिधींनी किती वेळा फॉलोअप घेतली हे मला काही माहीत नाहीये. परंतु निश्चितपणानं आजचे जे आमदार आहेत हे 3 वेळा निवडून आले, 2 पूर्ण टर्म, 1 अर्धी टर्म. परंतु एकलव्य कॉलेजच्या तिथला डीपी रोड मला नाही वाटत त्यांना बनवता आलेला आहे. आजही त्या लोकांचं प्रॉब्लेम आहे तिथं. धायरीचा डीपी रोड, धायरीला दुसरा पर्यायी मार्ग, सगळं आहे तिथं, त्यांना बनवता आलेलं नाही. नांदेडच्या तिथले जे पूल बनवलेले आहेत, आजची परिस्थिती नांदेडच्या भागामध्ये, नांदेड फाट्यावर एक इंडस्ट्रीचं बऱ्यापैकी जाळ आहे, बरोबर. कुठेतरी रोजगार निर्मिती आहे तिथे, तेवढीच एक, बरोबर. नऱ्यामध्ये थोडीफार आहे आपल्याला इंडस्ट्रियल एरियामध्ये. त्या हिथं सोयी सुविधा तुम्ही काय व्हिजननी दिल्या हो? काहीच नाही. काय दिल्या? काहीच नाही. नांदेडला मी सन्माननीय आमदार भीमराव अण्णा तापकीर यांना मी म्हटलो होतो, ते नांदेडच्या कॅनॉलवरचे जे पूल आहेत ते छोटे, ते वाढवण्यापेक्षा तुम्ही आमच्या इथं ओव्हरब्रिज द्या. बरोबर आहे. खालचं सर्व जीवन सुसह्य होईल. इथं इंडस्ट्री, ट्रॅफिक वाढल्यामुळं हिंजवडीतल्या जर कंपन्या बाहेर जात आहेत, तुम्ही आमच्या इथला असलेला रोजगार पण घालवताय, जो आहे तो पण जाईल, बरोबर. खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये खेड शिवापूरचा भाग येतो. आजची बरीचशी इंडस्ट्री उठून खेड शिवापूरच्या विभागामध्ये किती गेलेली आहे? खूप मोठ्या प्रमाणावर गेली. आत्ताच्या लोकप्रतिनिधींनी निश्चितपणानं त्याच्यासाठी काय प्रयत्न केले ते मला त्यांनी सांगावेत. त्याच्यासाठी मी प्रयत्न करेल. तिथं पाण्याची खूप मोठी गरज आहे. मी मागं सिंहगड पाणी योजनेच्या माध्यमातून तिथं, ही खरं तर स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ आंधळेंची संकल्पना, पण अपघाती त्यांचं 2011ला आकस्मिक निधन झालं आणि ती जागा, ती नाही, ती जागा मिळाली, पण ती जी पाणी योजना होती, सिंहगड पाणी योजना, पाणी योजना थांबली गेली ती. तुम्ही ती विचार घेतलेला होता, तो तुमचा मुद्दा होता. तो चांगला होता, तर तुम्ही त्या जागेवर बसले तर तुम्ही पूर्ण करायला पाहिजे आणि केला पाहिजे होता. बरं, तिकडे तुम्ही तळी वगैरे निर्माण केली असतील किंवा काय, जर आता तुमच्या हातात आहे, आज तिकडचा भाग मोकळा आहे, तिथलं फटाफट DPR वगैरे करून घेऊन चांगली इंडस्ट्री आपल्या भागात, माझ्या मतदारसंघामध्ये जर तिथं इंडस्ट्री उभी राहत असेल, गोडाऊन्स उभे राहत असतील आणि तिथं जर सोय रोजगार निर्माण होत असेल, तर तो करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची होती. मी जर उद्या लोकप्रतिनिधी होतो, ती एक इंडस्ट्री खूप चांगल्या पद्धतीने तिथं जर डेव्हलप करून दिली, त्यांचे रोड निश्चितपणाने थोड्याफार प्रमाणात झालेले आहेत, पण रोड ज्या पद्धतीचे झालेले आहेत ते व्हिजन ठेवून झालेले नाही आहेत, असं माझं स्पष्ट मत आहे. काही त्रुटी असतील, मी म्हणत नाही सगळंच चुकलेलं आहे, परंतु तिथं एक सगळ्यात मोठी, पाणी जर व्यवस्थित पोहोचवलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला एक रोजगार निर्मितीसाठी, युवकांच्या हाताला रोजगार देण्यासाठी त्या ठिकाणी एक इंडस्ट्री उभी राहील. आणि आता ऑलरेडी लोक जात आहेत तिथं, आणि त्यांना जर थोडासा सपोर्ट केला, चांगल्या पद्धतीचं तिथल्या प्राथमिक ज्या रिक्वायरमेंट आहेत, लाईट, पाणी आणि रोड, ह्याच्या पलीकडे तुम्हाला काहीच नाही करायचं, तेवढं जरी दिलं तरी चांगला विषय होईल. आज रोजगाराच्या संदर्भातली ही गोष्ट, एक इंडस्ट्रीचा त्या विभागामधला विषय,
मला एक गोष्ट सांगा, पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं लोकप्रतिनिधींनी फक्त पत्र देण्याच्या पलीकडे काय केलंय? आपल्या मतदारसंघामध्ये, खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये आंबीपर्यंत गाव आहे, तिकडनं बहुलीपर्यंत आहे. वरच्या भागामध्ये धरणाच्या वरती एवढ्या मोठ्या प्रमाणात फार्म हाऊसेस वगैरे उभे राहत आहेत. आज तिथे जागा मोकळ्याच आहेत ना. आज फक्त डेव्हलपमेंट चालू आहे. मी जर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतो ना, मी सरळ सरळ ह्यांना रोड व्यवस्थित करून दिले असते, यांचं कचऱ्याचं व्यवस्थापनाचं आत्ताच जागा आरक्षित करून, किंवा वन विभाग असेल किंवा गायराणा असतील तिथं ते प्लांट उभे करून, आणि सुवेज ट्रीटमेंट प्लांट सगळ्यात महत्वाची गरज आहे या आपल्या विभागामध्ये. तो जर परिसर भरला उद्या, अख्ख्या पुण्याला पाणी आहे ना, त्या धरणात येणारं पाणी जे आहे ना, ते सुवेज चांगल्या परिस्थितीमध्ये ते लोकांपर्यंत पोहोचलं. डेव्हलपमेंट चांगली केली. नाही, आता तिथं जर डेव्हलपमेंट झाली, मला एक गोष्ट सांगा, आणि तुम्ही जर सुखसुविधा ह्या दिल्याच नाहीत. एसटीपीचे प्लांटच केले नाहीत, तर ते सगळं आपलं ते मल असलेलं पाणी ते कुठे येणार आहे? शुद्ध पाणीच आपल्याला मिळणार ना. बरोबर ना. मग त्याच्यावर परत कॉर्पोरेशननी डबल कामं करायचे. हे असले व्हिजन असलेले लोकप्रतिनिधी. मग तुमचं हे विजन पुढचे 10 वर्षामध्ये आहे आता? निश्चितपणानं. मग तुम्हाला हे सगळं विजन घेऊन तुम्ही आता लोकांपुढे मांडताय किंवा जाणार आहात, आणि तुम्हाला तिकीट मिळावं ह्या दृष्टीने गावातल्या काही प्रतिष्ठित लोकांनी तुम्हाला काय मदत करणार, कशी करणार आहेत, काय त्याचं काय? निश्चितपणाने आमच्या गावामध्ये ज्या वेळेला ही गोष्ट मी इच्छा व्यक्त केली, मी साहेबांना भेटून आलो, साहेबांची झालेली चर्चा मी माझ्या घरात म्हणजे मी माझ्या गावामध्ये विषय मांडला. त्यावेळेला गावातल्या सर्व पक्षीय पदाधिकारी असतील, सर्व ज्येष्ठ, तरुण, महिला या सगळ्यांनी त्या ठिकाणी एकमुखाने सांगितलं, आपल्या गावाला राहुलला जर उमेदवारी मिळत असेल तर निश्चितपणानं अख्खं गाव एक संघ, तिथं कुठलाही पक्ष नाही. आणि त्याच्यामध्ये एक आवाज असा घुमला, जर नांदेड गावाला उमेदवारी येत असेल, राहुल उमेदवार नाही, नांदेड गाव उमेदवार असणार. अच्छा, तुमचं जे विजन आहे हे अतिशय चांगलं आहे, लोकांना चांगल्या मार्गावर नेणार आहे, त्याच्या विकासाचं आहे. असंच विकासाचं राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकारण प्लस राजकारण घेऊन जर युवक पुढे आले तर नुसत्या एका विधानसभेचं पुरतं विकास न होता आपल्या राज्याचा विकास होईल, म्हणजेच आपल्या देशाचाही विकास होईल, आणि येणाऱ्या पिढीला त्याचा उपयोग होऊन चांगलं विकास आणि चांगलं नियोजन अर्थपूर्ण आपल्या विधानसभेचं किंवा शहराचं म्हणा विकास होण्यास मदत होईल, अशी सदिच्छा मी त्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार.